लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकमधील अंबडगाव परिसरात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पिण्याचे पाणी सुरळीत मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे अंबड शाखेचे शाखा प्रमुख शरद रामदास दातीर आणि परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली आहेत, परंतु या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आल्याने हवालदिल नागरिकांनी पुन्हा एकदा मनपा विभागीय कार्यालय सिडको गाठीत वरील समस्यांची निवेदन दिले आहे। यावेळी गावातील महिलांनी तसेच माजी नगरसेवक मंदाताई दातीर यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तसेच वरील मागण्या पूर्ण न झाल्यास मोठ्या संख्येने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। या प्रसंगी मंदाताई दातीर, ताई रामभाऊ दातीर, सोनाली गणपत दातीर, मनीषा विजय दातीर, रंजना सतीलाल राठोड, मथुरा पोपट दातीर, विजय रामकृष्ण दातीर, शरद रामदास दातीर, ज्ञानेश्वर किसन वारुंगसे, स्वप्नील घनश्याम दातीर, भरत दातीर, शिवाजी हरी दातीर, दत्तू भीमा दातीर, सुनील अशोक दातीर, बेनामिजर फर्नांडिस, प्रवीण रामभाऊ दातीर, उषा शिरसाट, रेखा शिरसाट, सुनीता दातीर, विद्या शिरसाट, विमल दातीर, निखिल दातीर, प्रवीण रामभाऊ दातीर, स्वप्नील घनश्याम दातीर, रघुनाथ दगू दातीर, काशीनाथ परसराम दातीर, पंडित सुखदेव दातीर, दत्तू भीमा दातीर, निलेश भास्कर दातीर, विष्णू दातीर, गणपत दातीर, विश्वनाथ दगू दातीर, अंकिता दातीर, हेमंत दातीर, वर्षा सिंग, प्रीती खंडारे, काजल कुमारी, राजूबाई खंडू दातीर, नितेश तोंदे, मुनीव सहानी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। म्हटलं साहेब तुम्ही हे पाणी आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आम्ही त्यावेळेस केलेलं पाणी या पाण्याची पाण्याची पाईपलाईन नाही एमआयडीसी ठराव केलेला आहे ना, आणि आम्ही वैयक्तिक मागणी केली एमआयडीसी ला, तर ते आम्हाला कनेक्शन देत नाही ते पाणी, म्हणून आम्हाला एवढी अडचण तयार झाली सगळी। तुम्ही जर तुमच्या मार्फत जर मागणी केली महापालिकेला तर मिळेल ना। तो माझा विषय नाही, मागणी करणं तो वरच्या लेवलचा विषय आहे। तुम्ही तुमचं म्हणणं वरच्या लेवलला मांडू शकता ना साहेब, असं तुमचा विभाग तुमचा आहे। आता वरच्या लेवलला खत्रे मॅडमला माहिती आहे का अंबडमध्ये पाणी नाहीये, ते येऊ शकतील का, बघू शकतील का? मग हे काम तुमचं आहे ना, ते पोहोचवायचं। सांगा पाणी सोडायला माणूस सुद्धा नाही, ऑटोमॅटिक ते ऑटो बसले ते पाणी किती दिवस आम्ही हा त्रास किती दिवस काढायचा? बहुतेक ओव्हरफ्लो झालं ना, टाक्या भरल्यानंतर पाणी येतात। पाणी सोडायला वालमनचं काय टायमिंग नाही, काय गडबड काय वालमनला विचारा, बोलून घ्या तुम्ही। असं किती दिवस पाईपलाईन टाका म्हणे, 90 लाख रुपये मंजूर करून दिले आम्ही भांडून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली, एवढी जाडी पाईपलाईन टाकली। कधी कधी बाहेर एवढं पाणी दिवसभर यांनी शेतात काम करायचे का रात्री 2-2 वाजेपर्यंत जागरण करायचं, काय करायचं सांगा। रात्रीचा टायमिंग फिक्स नाही ना, जेव्हा उठायचं केव्हा काय करायचं, 11ला येतं, 12ला येतं, 1ला येतं, टायमिंग फिक्स नाही रात्री। 11-20 ला टाकी आपली अंबड पहिले ती 5 मीटर 5.5 मीटर, आता 4-4.5 मीटर होते। याचं हार्ड कॉपी आहे काढत होते झालेला आहे एमआयडीसीचा ते पेपर तो आहे ना विषय मार्ग नाही। आवाज तुम्ही आम्हाला ते कॉपी द्या, आम्ही वरती पाठपुरावा करतो वाटलं तुम्हाला। हा ठराव झालेला आहे ना, हा मला माहित नाही। हा तुम्ही नंतर आलेले 95 तो ठराव झालेला आहे, आम्हाला पाणी होतं, तसा विषय नाहीये। नाही तुम्ही जर देणार नसेल ना पाणी, माझं ऐका ना, तुम्ही जर पाणी देणार नसेल ना कॉर्पोरेशन, तर तुम्ही एमआयडीसीकडे मागणी करू शकता, कारण एमआयडीसी तुम्हाला आपल्याला कनेक्शन देते कॉर्पोरेशनला। कारण त्यावेळेस मी घेतलेलं, ज्यावेळेस मी नगरसेविका होते त्यावेळेस, पण नंतर काय केलं गांगुडे साहेबांनी, त्यांनी हा उद्योग केला। आता नगरसेवक होते, पण त्यांनी सांगायला पाहिजे होते तिथली भूमिका का त्या भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही आपल्याकडनं, तर जे आहे ते चालू द्या, पण त्यांनी बी ती भूमिका घेतली नाही। म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी सगळा हा निर्णय घेतला, आणि मग तुमचं पाणी आमचं पाणी देतो कॉर्पोरेशनचं, हे पाणी महाग पडतं, तुम्हाला महाग पडतं, पण आज जनतेला पाणी नाही, त्याचं काय? त्यातही आम्हाला गंगापूरचं पाणी दिलं जात नाही। गंगापूरचं जर पाणी तुम्हाला नाही मुकण्याचं पाणी, गंगापूरचं पाणी ना अजेंडाच्या, ऐका ना, अजेंडाच्या ज्या टाक्या आहे ना तिथून आम्हाला प्रेशर येतं। आता तुम्ही आम्हाला आता बरेच काही बदल झाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.